नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर शीतल आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आयुर्वेद हेल्थ एक्सप्रेस. आज आपण बोलणार आहोत सतत तोंड येणे या समस्येविषयी. यालाच ॲलोपॅथीमध्ये सोमेटायटिस किंवा अल्सर्स असं म्हणतात. तोंडाच्या ठिकाणी येणारे हे अल्सर्स काही विशिष्ट कारणाने आपल्याला येत असतात. त्याची नेमकी कारणं काय आहेत, त्याची आयुर्वेदिक चिकित्सा काय आहे, या सगळ्यांविषयी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तोंड येणे किंवा तोंडात अल्सर येणे हा अत्यंत त्रासदायक असा आजार आहे. यामध्ये तोंडाच्या ठिकाणी होणाऱ्या जखमांमुळे अनेक रुग्णांना जेवण करणे, तिखट पदार्थ खाणे, गरम पदार्थ खाणे, त्याचबरोबर कधी कधी हा त्रास इतक्या प्रमाणात वाढतो की पाणी पिणे आणि बोलणेही कठीण होऊन जाते. अशा वेळेस रुग्णांना या गोष्टीचा अत्यंत त्रास होत असतो. तसंच या ठिकाणी होणारे आग आणि खाज यामुळे हे रुग्ण सतत अस्वस्थ असतात. अशा वेळेस या रुग्णांना लवकरात लवकर उपशम करून देणं हे अत्यंत गरजेचं असतं. काही रुग्णांमध्ये तोंड येणे ही समस्या सतत होताना दिसते. औषधं घेऊन तोंड येणे हे बरं झाल्यानंतर काही दिवसाच्या अंतरानंतर पुन्हा तोंड येणे ही समस्या दिसायला लागते. अशा वेळेस त्याच्यावर नक्की चिकित्सा काय करावी याबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम दिसतो. अशा वेळेस आयुर्वेद या व्यक्तींसाठी एक विशिष्ट चिकित्सा देतो. अशा वेळेस नेमकं कुठले बदल आपल्या शरीरात झाले हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आयुर्वेद शास्त्र हे शरीराचा आणि पेशींचा सूक्ष्मातील सूक्ष्म अभ्यास करणारं असं शास्त्र आहे. त्यामुळे तोंड येणे या समस्येमध्ये आयुर्वेद संपूर्ण शरीरातल्या होणाऱ्या बदलांचा विचार करतं. तोंडात येणाऱ्या जखमा या शरीरात होणाऱ्या काही महत्वाच्या बदलांचे मूलभूत संकेत असतात. आता हे बदल नेमके काय आहेत हे आता आपण बघूया. आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे 3 दोष प्रामुख्याने काम करत असतात. त्यापैकी पित्त दोषाचं प्रमुख काम हे शरीरामध्ये पचन करणं, तसंच त्वचेची कांती सुधारणं यासारखी काही महत्वाची कामं पित्त दोष आपल्या शरीरामध्ये करत असतं. तसंच पित्त दोषाचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आपल्या शरीराची उष्णता ही योग्य प्रमाणात मेंटेन करणं. बऱ्याच वेळा शरीरामध्ये पित्त दोषामध्ये काही कारणांमुळे बिघाड निर्माण होतो आणि त्यामुळे पित्त दोषाची उष्णता ही शरीरामध्ये वाढायला लागते. त्यामुळे शरीरात वाढलेली ही उष्णता शरीराच्या बाहेर पडण्यासाठी शरीरामध्ये वेगवेगळी लक्षणांस्वरूपात दिसायला लागते. तोंड येणे या समस्येमध्येही शरीरात वाढलेली उष्णताच कारणीभूत असते. त्यामुळे तोंडामध्ये येणारे अल्सर्स याला जबाबदार हे पित्त दोषाचे बिघाड आहे असं आपण म्हणू शकतो. तसंच रक्ताचीही दुष्टी झालेली असते. अशा वेळेस अशुद्ध रक्तामुळे तोंड येणे ही समस्या अधिक प्रमाणात आणि वारंवार दिसायला लागते. शरीरामध्ये पित्त दोष बिघडण्यासाठी नेमकी काय कारणं घडलेली असतात हे आता आपण बघूया. पित्त बिघडण्याच्या कारणामुळे अधिक तिखट पदार्थ खाणे, गरम मसाल्याचे पदार्थ, तसंच चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स यासारखे पदार्थ आहारामध्ये वारंवार सेवन करणे यामुळे शरीरातलं पित्त बिघडतं. तसंच उष्ण गुणाची औषधी अधिक काळ सेवन करत राहणे यामुळेही शरीरातलं पित्त वाढायला लागतं. तोंड येणे हा पित्ताचा प्रमुख आजार असला तरीही यामध्ये इतर दोषांचाही समावेश कधी कधी दिसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात. आयुर्वेदाने तोंड येणे या समस्येला 5 प्रकारांमध्ये विभाजित केलेले आहे. हे 5 प्रकार नेमके कोणते आहेत ते आता आपण बघूया. आयुर्वेदामध्ये 5 प्रकार सांगितले आहेत. यामध्ये वातज, पित्तज, कफज, सन्निपातज आणि रक्तज या 5 प्रकारांमध्ये याचं विभागणी केली गेली आहे. तोंडात येणारे अल्सर्स खरं तर पित्ताचाच व्याधी आहे, परंतु कधी कधी यामध्ये इतर दोषांचीही दृष्टी दिसते. त्यामुळे याचे वेगवेगळे प्रकार पडतात. वातज प्रकारामध्ये जिभेला चरे पडतात आणि थंड पदार्थ सहन होत नाहीत. पित्तज प्रकारामध्ये तोंडामध्ये लहान लहान लाल रंगाचे फोड येतात आणि यामध्ये प्रचंड प्रमाणात आग असते. कफज प्रकारामध्ये तोंडामध्ये चिकट स्राव असतो, तसंच तोंड हे कडू पडतं. रक्तज प्रकारामध्ये रक्ताची प्रचंड प्रमाणात अशुद्धी निर्माण झालेली असते, त्यामुळे या जखमांमध्ये आग असते. सन्निपातज प्रकारामध्ये या सर्व प्रकारची लक्षणं एकत्रित दिसतात. तोंडात येणाऱ्या अल्सर्सची चिकित्सा. तोंड येणे या समस्येची चिकित्सा करण्यापूर्वी कुठल्या दोषांमुळे ही दृष्टी निर्माण झाली आहे याचे योग्य निदान करणं अत्यंत आवश्यक आहे. तसंच तोंड येणे हा प्रामुख्याने पित्त दोषाचा विकार आहे. शरीरामध्ये अनावश्यकपणे वाढलेल्या पित्त दोषाच्या उष्णतेमुळे शरीरामध्ये तोंड येणे ही समस्या दिसायला लागते.
त्यामुळे शरीरात ही वाढलेली उष्णता लवकरात लवकर कमी करणे हे अत्यंत गरजेचं आहे. तसंच रक्तामध्ये साठलेले दोष हे शरीराच्या बाहेर काढून रक्त शुद्ध करणं हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आयुर्वेदाची पंचकर्म चिकित्सा यामध्ये अत्यंत उपयुक्त आहे. आयुर्वेदाने दिलेल्या पंचकर्म चिकित्सेमध्ये वमन, विरेचन यासारखी पंचकर्म केल्यामुळे शरीरात निर्माण होणारे दोष लवकरात लवकर कमी करता येतात. या व्याधीमध्ये रक्ताची अशुद्धी निर्माण झालेली असते. त्यामुळे रक्तमोक्षण सारख्या पंचकर्म करून शरीरात निर्माण होणारी अशुद्धी बाहेर करणं अत्यंत गरजेचं आहे. रक्तमोक्षण मध्ये काही अल्प प्रमाणामध्ये शरीरातील रक्त बाहेर काढलं जातं. त्याचबरोबर ती नवीन रक्त निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये रक्त शुद्धीकर अशा औषधांचा वापर केला जातो. शरीरातील पित्त कमी करणारा, उष्णता कमी करणारा असा आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा आहार नेमका कोणता आहे हे आता आपण बघूया. पथ्यकर आहार. पथ्यकर आहारामध्ये आवळा सरबत, कोकम सरबत तसंच धने जिरे यांचं पाणी आहारामध्ये सतत घेत राहणं अत्यंत गरजेचं आहे. काळे मनुके आहारामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ती आहारामध्ये साधा, सकस आणि कमी तिखट असा आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ती चहा, कॉफी, गरम मसाल्याचे पदार्थ आणि कोल्ड्रिंक हे पदार्थ आहारामध्ये पूर्णपणे बंद करणे अत्यंत गरजेचं आहे. तसंच आहारामध्ये पाण्याचे प्रमाण वाढवणंही अत्यंत गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातील पित्त कमी व्हायला मदत होते. बऱ्याच वेळा शरीरात निर्माण होणाऱ्या काही आजारांमुळे शरीरातील पित्त दोषामध्ये बिघाड निर्माण व्हायला लागतो आणि त्यामुळे तोंड येणे ही समस्या दिसायला लागते. या आजारांमध्ये वारंवार होणारी बद्धकोष्ठता तसंच ऍसिडिटी यामध्येही शरीरातील उष्णता वाढून शरीरामध्ये तोंड येणे यासारख्या समस्या दिसायला लागतात. अशा वेळेस या आजारांचं योग्य ते निदान करून त्यांची योग्य ती चिकित्सा लवकरात लवकर करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. याचप्रमाणे शरीरामध्ये वाढलेलं पित्त हे वेगवेगळ्या लक्षणांस्वरूपात आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे वाढलेल्या पित्ताची लवकरात लवकर चिकित्सा करून निर्माण होणारी लक्षणं कमी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि योग्य वेळेत लवकरात लवकर चिकित्सा केल्यामुळे पित्त दोषामुळे पुढे येणारे अनेक व्याधी आपल्याला टाळता येऊ शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तसंच असंच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.